आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आई, हे काय करतेयस तू? आई, आई, दरवाजा उघड आई. दरवाजा उघड आई. आई. महासपती, आज देव माझ्यावर नाराज आहे. आई नाराज असणं म्हणजे जणू देवच नाराज असणं. तुम्ही उदास नका होऊ साईनाथ. मला उदास व्हायचा काही एक अधिकार नाही. मी इथे इतरांना आशा देण्यासाठी आलो आहे. मला निराश व्हायचा काही एक हक्क नाही. नाही नाही. एकदा आईच मला म्हणाली होती, इतरांना आधार देणाऱ्याने कधीही आपल्या करता आधार शोधता कामा नये. बाईजाबाई योग्य तेच बोलल्या साईनाथ. पण कधी कधी इतरांना आधार देणाऱ्यालाही आधाराची गरज असते महाळसापती. इतरांचे अश्रू पुसणाऱ्याच्या डोळ्यातूनही कधी ना कधी अश्रू येतातच. शेवटी मीही एक मनुष्यच आहे ना. बाईजाबाईला आपली चूक झालीये हे लवकरच उमगेल साईनाथ. महाळसापती, आई कधीही चुकीची वागत नाही. मुलं चुका करतात. आई मुलांच्या चुका माफ करते. आईने चूक केल्यानंतरही मुलांनी ती दाखवून देणं चुकीचं आहे. देवानं ज्या कामाकरता मला इथे पाठवलंय ते काम माझ्याकडून कदाचित नीट होत नसेल, म्हणूनच देवानं आईकडून मला समज दिलीये. साईनाथ, सगळं ठीक होईल. सगळं ठीक झालंच पाहिजे. कारण आई आनंदी असेल तर देवही आनंदी राहील. आईच्या हसण्याचा अर्थ आहे भाग्याचं हसणं. आणि आईच्या हसण्याचा अर्थ आहे जणू आयुष्याचंच हास्य होय. आणि आणि आणि
आईच्या डोळ्यातून अश्रू येण्याचा अर्थ आहे आयुष्यात प्रलय येणं. आई, कोणाची वाट बघतेस? साईबाबा बाहेर नाहीये. मी आज साई बाळाची वाट नाही बघत आहे. बाळाची? तू तर त्या दिवशी म्हणाली होतीस ना की तुझा फक्त एकच मुलगा आहे. तात्या, मग हा साई बेटा कुठून आला? तात्या, तुझ्या आईला टोमणे मारतोयस काय र? इतका मोठा झालास होय? चल जेवायला बस. नाही, मी तोपर्यंत नाही जेवणार जोपर्यंत तू साईला आपला मोठा मुलगा म्हणत नाहीस. ठीक आहे, नको जेवूस, मला तर भूक लागलीये. मी तर जेवणार आहे. मला माझ्या मुलाचाच भास झालाय तुझ्यात. असं समज की तुझ्या आईने स्वतःच्या हाताने रांधून आणलंय. नाही नाही खाणार? हट्ट करतोस? ठीक आहे, तू हट्टी आहेस तर मी अभि हट्टी आहे. जो तू जेवण जेवणार नाहीस तोवर मी अभि खाणार नाही. अरे खाणच काय, पाणी बी पिणार नाही मी. आई, काय झालं आई? आई, काय? अरे साईबाबा निघून गेले, असे कसे गेले? काय झालं राधा? काय सांगू बाईजा, आजचा दिवस शिर्डीसाठी खूपच वाईट ठरणार आहे. का? एवढं काय झालं आज? साईबाबा शिर्डी सोडून निघून गेलेत. काय? अगं बाई, गुरुजी, मीही साईबाबांचीच वाट पाहतोय बाईजाबाई. काही तासांपासून मी इथंच आहे, पर काय? पण साईबाबा द्वारका माहीत आले नाही. कदाचित नानावलीला काही माहित असेल. माणसापतीजी, मीही तर शोधतोय बाबांनाच. ते कुठं दिसतच नाही आहेत. मला असं वाटतंय की बाबा आपल्यावर रुसून कुठेतरी निघून गेलेत. नानावली, माझा विश्वास बसत नाही. साईबाबा असं नाही करणार. मला न सांगता शिर्डी सोडून नाही जाणार साईबाबा. मग कुठं गेलेत ते? सगळ्या शिर्डीमध्ये शोधलं त्यांना, कुठंच नाही आहेत ते. आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही आहेत ते. सगळी सापडलेच नाही. वैद्यबुवा, अखेर तो साई बाबा घाबरून शिर्डी सोडून पळाला तर. राम राम राम. असं वाटतंय की त्या साईला अखेर कळलं की तुम्ही त्याची तक्रार आयकर अधिकाऱ्याकडे करणार आहात. साई का मालिक आयकर ऑफिसर. राम राम. ह्यासाठी तूच जबाबदार आहेस बाईजा. नाही तुझ्यामुळे साईबाबा शिर्डी सोडून निघून गेलेत. नाही नूर, तूच त्यांना ठोकरलंस बाईजा. नाही. साईबाबा देव आहेत, सर्वांचे मायबाप आहेत. पण त्यांनी तुला आपली आई मानलं होतं आणि तू त्यांना तुझा मुलगा मानायला नकार दिलास. हा त्यांचा अपमान नाही का? गेले ते, गेले निघून. तू सगळ्या शिर्डीवासियांची गुन्हेगार आहेस बाईजा. हो, पण साईबाबा आपल्या भक्तांना सोडून कसे काय जाऊ शकतात? काय मंदिर सोडून भगवंत कुठे जातात का? साई बाळा, साई बाबा, साई बाळा, साई बाबा, साई बाळा, साई बाबा, साई बाळा, साई बाळा, साई बाबा, साई साई बाबा. बाळा, बाबा, साई बाळा, बाबा, साई बाळा. अरे
तात्या, मला माफ कर साईबा. आई, हे तू काय बोलतेस? मी कोण माझ्या आईला माफ करणारा? नाही आई, ते अश्रू पुस. कारण कोणताही मुलगा आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. भिकाजीचा खंडूही नाही आणि बाईजाईचा साई बेटाही नाही. मी असं कधीच म्हटलं नव्हतं की मला आई नाहीये. खंडू सारखा छोटा मुलगा सुद्धा मला म्हणाला की मी एकटा आहे. पण मी एकटा नाही आई. मला आई आहे. माझा धाकटा भाऊ आहे. या दुनियेत माणूस एकटा येतो आणि एकटा जातो, पण एकटा राहू नाही शकत. त्याला सोबत हवी असते, परिवार हवा असतो. मग तू शिर्डी सोडून का गेला होतास? मी कुठं शिर्डी सोडून गेलो होतो आई? मी तर इथं एकांतात माझ्या गुरूंच्या ध्यानात मग्न होतो, या झाडाखाली. साई बाळा, तू गायब होतास म्हणून सगळ्यांनी मला दोषी ठरवलं. चल शिर्डीत चल. चला. वैद्यबुवा, कदाचित तो ढोंगी साई शिर्डीत परत तर आला नाही ना? अरे राम 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 राम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. हे साईनाथ तेरे आने से, हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम. गुण धाम यश धाम साई राम साई श्याम. भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे द्वारकानाथजी, साईबाबांचं शिर्डीत आगमन झाल्या लोकांनी त्यांची आरती केली आणि त्यांना द्वारकामाईत घेऊन गेले. पण जेव्हा तुम्ही कैदेतून सुटला होतात तेव्हा तुमची मात्र गाढवावरून धिंड काढली होती. अरे गप्प बसा गाढवानो, नाहीतर मी तुम्हाला काठीनं मारीन. माणसाचं आयुष्य काय आहे? जन्म आणि मृत्यूच्या मधलं अंतर, हाच मानवी प्रवास आहे. या प्रवासात त्याला असे अनेक शत्रू भेटतात ज्यांना त्याचा हा प्रवास यशस्वी होऊ द्यायचा नसतो.
मानवी आयुष्याचं एकच ध्येय असलं पाहिजे, देवाच्या कृपेचा अभिलाषी होणं. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलंय, हा सृष्टीरूपी वृक्ष अजब आहे आणि हा अजब एवढ्यासाठी आहे कारण त्याची मुळं वर आहे आणि फांद्या, फुलं, पानं हे सगळं खालच्या दिशेला आहे. वर देव आहे आणि आपण खाली. आपल्याला देवाला मिळवण्यासाठी देवाकडे जावं लागेल, त्याच्यापासून दूर नाही. आपल्याला अंतर संपवायचंय, वाढवायचं नाहीये. जेव्हा माणसातलं अंतर संपेल तेव्हा देवाला आनंद होईल. आसक्ती अंतर वाढवते, भक्ती अंतर संपवते. म्हणूनच त्या देवाला कधी विसरू नका. देवाची भक्ती करा, आपला जीवन प्रवास यशस्वी करा आणि संपन्न करा. सबका मालिक एक. ये श्याम सुंदर, हा बघ, हा आश्रम मी बनवलाय. श्याम सुंदर, इथले आश्रमवासी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच्या मेहनतीने करतात. इथे गाई म्हशी शेती आहे जिथे सर्व तऱ्हेच्या भाज्या पिकवल्या जातात. स्वतः कमवा आणि खा, हा या आश्रमचा नारा आहे. काय श्याम सुंदर, या आश्रमाची देखभाल करू शकशील तू? हा श्याम सुंदर खूप चांगल्या मनाचा दिसतो. आश्रमवासियांबद्दल त्याला केवढी सहानुभूती वाटते. त्या अंध माणसाला त्याने पळत जाऊन सावरलं ना. एकच कमी आहे त्याच्यात, ती म्हणजे तो मुका आहे. देवा, तुम्हीच श्याम सुंदरच्या या काळ्या कोटाशी भेट घडवून आणलीये. आता तुम्हीच आमची या कोटाच्या मालकाशी भेट घडवून आणा. देवा, मला माझ्या कृत्याची खूप लाज वाटते आहे. देवा, पण आता मला ते सहन होत नाहीये. माझ्या कृत्याचा मला पश्चाताप होतोय. आपण फक्त माझी श्याम सुंदरशी भेट घडवून आणा, मला त्यांना भेटायचंय. भगवंत, तुम्ही दयाळू आहात, आपण कृपाळू आहात. कृपा करा देवा. देवा, फक्त त्यांची सेवा करायची संधी द्या. मी आजपर्यंत त्यांना खूप दुःख दिलंय. आता मला त्यांना सुख द्यायचं आहे. मला त्यांची क्षमा मागायची आहे. माझ्या अपराधाचं मला प्रायश्चित्त करायचंय. मला पैसे नकोयत. मला फक्त श्याम सुंदर हवे आहेत. फक्त श्याम सुंदर हवे आहेत. आपल्या कृत्याचा पश्चाताप होणं हे माणसाच्या हिताचं आहे आणि आपल्या अपराधांबद्दल प्रायश्चित्त घेणंही. माणूस तर चुका करत राहतो आणि करतोच, पण त्या चुकांची जाणीव होणं आणि संधीची वाट न पाहता त्या चुकांना सुधारणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
आणि माफी मागणं म्हणजे आपण केलेल्या कर्माचा पछतावा होणं होय. सबका मालिक एक. काय रे छोटू, हजारदा सांगितलं ना की सायकलला हात लावायचं नाही. का हात लावलास म्हणजे सायकलला? आता काय झालं सायकलला? परत बिघडली ती ताई. आई बाबा थांब, दाखवतेस तुला. हजारदा सांगितलंय ना तुला सायकलला हात लावू नको म्हणून, तरी पण काय झालं? बघा ना, याने परत माझी सायकल बिघडवली. हो, आता काय झालं? हा, तुटली नाही बाबा, ती आपल्या आपणच बिघडली. बाबा ह्याने कितीदा नाही म्हणून सांगितलं, अरे ऐकत नाही. आता मी सायकल कशी चालवू? कोण माझी सायकल दुरुस्त करेल? श्याम सुंदर, ही सायकल तू दुरुस्त करू शकशील? सायकल आणि बासरीत खूप फरक आहे श्याम सुंदर. ठीक आहे. हे काय भाऊसाहेब? कायदेशीर कागदपत्र तुझ्या आणि यांच्यातल्या भागीदारीची. ऍग्रीमेंट आहे ज्यावर आपल्या दोघांच्या सह्या पाहिजे आहेत. ह्याच्यात लिहिलंय की मी आणि तू 50,000 रुपये घालून फॅक्टरी उघडली आहे, जिचं नाव आहे राजेंद्र सायकल्स. पाहिलं हा श्याम सुंदर किती कामचुकार आहे. सायकल दुरुस्त करायची सोडून बासरी वाजवतोय. हा, श्याम सुंदर, इतक्या लवकर सायकल दुरुस्त केलीस? हे काम पण तुला येतं? काय सांगू तुला, हे काम शिकवणारे माझे रामलाल दादा मला पिता समान आहे, ज्यांना मी खूप दुःख दिलंय, खूप सारं दुःख. आणि आता मी स्वतः दुःखी आहे. बासरी वाजवणारा जेव्हा स्वतः बासरीत प्राण फुंकतो तेव्हा बासरीतनं सुरीले स्वर निघतात. पण जर बासरी वाजवणाराच बेसूर असेल तर बासरी ही बेसूर होऊन जाते. आयुष्य पण असंच असतं. पती पत्नीचे सूर जेव्हा जुळतात तेव्हा आयुष्य सुरील होऊन जातं. पण दोघांच्यातले स्वर बेसुरे झाले तर आयुष्यही बेसूर होऊन जातं. बासुरी बेसूर होऊ न देणं हे आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे आयुष्य बेसूर होऊ न देणंही आपल्या हातात आहे. सबका मालिक
एक. कपटी आहे तो साई वैद्य बुवा, महाकपटी. आधी त्यानं गायब व्हायचं नाटक केलं, मग द्वारका माईत प्रवचन देताना ह्या गोष्टीवर विशेष भर दिला की पैशाचा शोध घेऊ नका, देवाचा शोध घ्या. सबका मालिक एक. माहिती आहे का द्वारकानाथजी, त्याचा इशारा आपल्याकडेच होता. निश्चितच वैद्य बुवा, त्याला हेच हवंय की आपण त्याचे पैसे शोधू नये. आता आपण भिकाजीच्या शेतावर जाणार नाही आहोत का? का नाही जाणार, नक्कीच जाऊ. अरे मूर्खांनो, म्हणूनच तर द्वारकानाथजींनी भिकाजीच्या सासऱ्याच्या नावानं पत्र लिहून त्याच्या कुटुंबाला गावाबाहेर पाठवून दिलं, जेणेकरून आपल्याला त्याच्या शेतात जाण्यापासून कोणीही थांबवणार नाही. मग उशीर कशाला करायचा, चला आताच जाऊ शेतावर. आता नाही. सूर्यास्तानंतर. चला वैद्य बुवा, आता हे सगळं शेत आपलंच आहे. हो हो द्वारकानाथजी, आणि ह्या शेतातलं लपवलेलं धन सुद्धा आपलंच आहे. आमचंही सुद्धा आहे. चला. चला चला. साईनाथ, झोप येत नाहीये का? मनुष्याची दुर्दशा पाहून मन बेचैन होतं म्हाळसापती. जेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो तेव्हा तो मिळवण्यासाठी तो आपलं सुख चैन विसरून जातो, पण जेव्हा पैसा असतो तेव्हा त्याला अजून पैसा हवा असतो. ही हाव त्याला स्वस्थ बसू देत नाही. अजून खोलवर खोदा, अरे धन इथेच लपवलं आहे. हो हो लवकर खोदा. अरे थकलात काय एवढ्यात मूर्खांनो, लवकर खोदा. अरे पैशापेक्षा मनाची शांती जास्त मोलाची आहे, हे कोणालाच समजून घ्यायचं नसतं. आणि पैशांनी मन शांती विकत घेता येत नाही, हो ना साईनाथ? हो. वैद्य बुवा, आवाज आला. धनाचा हंडा इथंच कुठेतरी लपवलाय. अरे धोंडू दगडू मूर्खांनो, अरे बघताय काय? अरे हंड्याला बाहेर काढा, अरे लवकर करा मूर्खांनो. अरे द्वारकानाथजी, बघताय ना मला? अरे हे धन मिळायच्या कल्पनेने मला गुदगुदल्या होत आहेत. अरे मूर्खांनो, लवकर या, बाहेर काढा, काढा काढा. काढतो काढतो. अरे राम राम राम, अरे काय करताय, लवकर करा. खूप वजनदार आहे. हो, खूप वजनदार तर असेल द्वारकानाथजी. अरे खूप धन असणार यात. अरे मूर्खांनो, दगड का बाहेर काढतायत? धन अरे कुठे? वैद्य बुवा, तो साई सुद्धा आपल्याप्रमाणेच बुद्धिमान आहे. त्याने विचार केला असेल की कोणी तपास करायला नको, म्हणून हंड्यामध्ये वरच्यावर दगड भरून टाकले. अरे राम राम राम, हा ढोंगी साई हुशार आहे. खाली धन असेल. हा हा काढ काढ. अरे राम राम राम, हे काय चाललंय? अरे हे ह्यात काहीच अरे नाहीये. राम राम द्वारकानाथजी,
आपण इथे दगड शोधायला आलो आहोत का? मला असं वाटतंय वैद्यबुवा, आपल्याला फसवण्यासाठी साई बाबांनी काहीतरी नवीन चाल खेळली राम, राम, राम. आहे. एक हंडा दगडांनी भरून इथंच पुरून टाकला, जेणेकरून बाकीचे हंडे कोणी उघडून पाहणार नाही. असं का? पण आपणही हिंमत हरणाऱ्यांपैकी नाही आहोत. आपण पूर्ण शेत खोदून काढू. जो दगड आणि पैशातला फरक जाणत नाही, तेच देवाची मनापासून भक्ती करू शकतात. त्याला जगातल्या कुठल्याही गोष्टीचा मोह होत नाही. तो कधीही विकाराधीन होऊ शकत नाही. पण जो पैशाच्या मोहात अडकून पडतो, तो या मोहमयी दुनियेत भरकटत जातो. त्याच्या दुःखांना अंतच राहत नाही. अरे राम राम राम. अरे द्वारकानाथ जी, अहो मी एक सामान्य वैद्य आहे. बोटांनी चाटण बनवतो आणि आजार पळवतो. असं वाटतं की आज मी स्वतःच आजारी पडणार. वैद्यबुवा, आता तुम्हाला असं बसून कसं चालेल? चला उठा. जेव्हा तुम्ही पैशांनी भरलेला हंडा पाहाल, तेव्हा तुमचा सगळा थकवा, तुमचे कष्ट, त्रास सगळं पळून जाईल. थोडस धीर धरा, असं का? हिमतीनं घ्या. चला उठा. चला. द्वारकानाथजी धीराने घ्या म्हणतायत. दगडू, मला तर वाटतंय की आपण आपली कबर खोदतोय. कायमसाठी धीरानं घेण्याची आता वेळ आली आहे. अरे 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 द्वारकानाथ जी, हंडा आहे तिथे. त्यात धन आहे का? अरे अरे लवकर करा. अरे राम राम. अरे थांबा द्वारकानाथजी. चला करा. हो काढा काढा. अरे 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 राम राम. अरे राम राम. हा, माती काढा. अरे राम. द्वारकानाथजी, एवढ्या पैशातून तर मी संपूर्ण शिर्डी विकत घे. आणि मी पण. वैद्यबुवा, उघडा. बघूया आपण. उघडा उघडा. द्वारकानाथजी. साप होता. आई, ही बाई डोळे बंद करून का नाचते? ती नाचत नाहीये, तिला नाचवलं जातंय. म्हणजे लोकांची अशी धारणा आहे की त्या बाईमध्ये देवीचा संचार झालाय, म्हणून ती स्वतःची उरली नाहीये. निर्मला, मला काही दिसत नाहीये. काही दिसत नाहीये. अचानक काय झालं काय माहित, मला काही दिसत नाहीये. तू घाबरू नकोस आई. असं का करतेस तू? गुलाल डोळ्यात गेल्या ना, थोडस दिसेन असं होतं. 1 मिनिट थांब, मी पाणी घेऊन येते. तू पाण्याने डोळे धुतलेस ना की तुला सगळं साफ दिसायला लागेल. 1 मिनिट थांब. निर्मला, आई थांब, तुझे डोळे दे मला.
हा हे घे सावकाश. दे दे. आई आई आता तुला दिसतंय ना? मी आंधळी झालीये. आई निर्मला, मी आंधळी झालीये. मला काहीच दिसत नाहीये. मला काहीच दिसत नाहीये निर्मला. मला काहीच दिसत नाही निर्मला. निर्मला, निर्मला, नाही आई, काहीच दिसत नाहीये निर्मला. काही नाही होणार. काहीच दिसत नाहीये. मी आंधळी झाली. आपण जसं पेरतो तसंच उगवत. जशी कर्म करतो आपल्याला तशीच फळं मिळतात. सगळेजण सृष्टीचा हा नियम जाणून आहेत तरीही वाईट कर्म करायला घाबरत नाहीत. तुम्ही जर इतरांच्या मार्गात काटे पसरले तर अशी आशा करू नका की तुमच्या मार्गावर ते फुलं उधळतील. तुम्हालाही कधी ना कधी काट्यांच्या मार्गावरून चालावंच लागतं. या या अशा या. आई आई डॉक्टर साहेब, गुलाल डोळ्यात गेल्यानं यांच्या डोळ्यांना इजा झालीये. पण डॉक्टर, मला दिसेल ना पण. इलाज करावा लागेल. मग करा ना इलाज. करा ना इलाज, करा ना. इलाज करण्यासाठी 200 रुपये लागतील. 200 रुपये? तुम्ही 200 रुपये इस्पितळात जमा करा आणि मग मला येऊन भेटा. ते मला 200 रुपयांची खूप गरज आहे. गरज असेल तर जा ना, रस्त्यावर बसा आणि भीक मागा. देविकाजी, मनीषाजी, छोटे लोक उंच स्वरात नाही, खालच्या आवाजात बोलतात. म्हणजे तुमच्यावर उपकारही करायचे आणि तुमचा रागही सहन करायचा. वा. ते मला 200 रुपयांची खूप गरज आहे. माझ्या पतींच्या डोळ्यांच्या इलाजासाठी 200 रुपयांची गरज आहे. मी तुमच्या समोर हात जोडते. मी तुमचे पाय पकडते. मला 200 रुपये द्या. आयुष्यभर दासी होऊन तुमची सेवा करीन. थांब आई. चल चल. सबका मालिक एक.